राज्यामध्ये नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघ हा एक हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून चर्चित असतो। 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून या ठिकाणी राष्ट्रवादीचे रोहित पवार व भाजपाचे राम शिंदे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। 2019 व 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवार यांनी शिंदेंना धोबीपछाड देत आमदारकीला गवसणी घातली। नवख्या तरुणाने पराभवाची धूळ चाखवली, मात्र या पराभवानंतर देखील शिंदे यांनी हार मानली नाही। पक्षाशी असलेली एकनिष्ठता शिंदेंच्या कामी आली व विधानसभा निवडणुकींमधील पराभवानंतर देखील राम शिंदे यांची विधानसभा परिषदेच्या सभापती देखील निवड झाली। निवडणुकीमधील पराभवाचा बदला आता शिंदे यांनी रोहित पवार यांची एक हाती सत्ता असलेल्या कर्जत नगर पंचायतमध्ये सुरुंग लावत घेतला। कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा राजकीय सामना हा सर्वांनाच परिचित आहे। विधानसभा निवडणुकीत देखील पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना पराभवाची धूळ चाखवली, मात्र आता शिंदे यांनी थेट रोहित पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलाय। कर्जत नगर पंचायतीचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे 8 नगरसेवक आणि काँग्रेसच्या 3 नगरसेवकांची विधानसभा परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासोबत रविवारी रात्री गुप्त बैठक पार पडली। या बैठकीत कर्जत नगर पंचायतीत लवकरच खांदे लोटपोट होण्याचे संकेत देण्यात आले। त्यामुळे आमदार रोहित पवार यांना हा मोठा धक्का मानला जातो। आमदार रोहित पवार यांनी कर्जत नगर पंचायतीमध्ये एक हाती सत्ता मिळवत भाजप आमदार राम शिंदे यांच्या सत्तेला सुरुंग लावला होता। कर्जत नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 तर काँग्रेसचे 3 आणि भाजपला 2 जागा मिळाल्या होत्या। उषा राऊत यांनी नगराध्यक्षपदी तर काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्ष होता। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं जनतेच्या आशा पल्लवित झाल्या, मात्र एकाच कुटुंबाकडे पद जात असल्यानं नाराजीचा सूर समोर येऊ लागला व रोहित पवार यांच्याविषयी संतापाची भावना समोर आली। यातच या सर्व नगरसेविकांनी नगरपालिकेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला। यामुळे रोहित पवारांना राजकीय धक्का देत हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे। एक अर्थी रोहित पवार यांना धक्का देत शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीमधील पराभवाचा बदला घेतला असं म्हणणे वावगं ठरणार नाही। जामखेडमध्ये 2 पंचवार्षिक म्हणजेच 2019 व 2024 मध्ये भाजपकडून राम शिंदे यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं। 2019 मध्ये रोहित पवार यांनी शिंदे यांचा पराभव करत पहिल्यांदा आमदारकीला गवसणी घातली, मात्र पराभूत झाल्यानंतर देखील शिंदे यांना पक्षनिष्ठता कामी आली। भाजपने शिंदे यांना विधान परिषदेवर घेतलं। त्यानंतर 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध पवार असा सामना झाला, मात्र अवघ्या थोड्याशाच फरकामुळे पुन्हा एकदा शिंदे यांचा पराभव झाला। मात्र यावेळी देखील शिंदे यांची पक्षाची असलेली बांधिलकी व जोडलेली नाळ पाहता त्यांची पुनर्वसन केलं। फडणवीसांची निकटवर्तीय विश्वासू समजले जाणारे शिंदे यांना थेट विधान परिषदेच्या सभापती यांची बिनविरोध निवड झाली। राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा राजकीय संघर्ष आजवर पाहायला मिळाला। आता शिंदे जरी हे विधान परिषदेचे सभापती झाले आहे, मात्र दोघांमधील राजकीय शीतयुद्ध हे वारंवार पाहायला मिळतच आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेचा पराभव झाला, मात्र पक्षांकडून त्यांना राजकीय पाठबळ देत त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं। शिंदे कर्जत जामखेडमध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून रोहित पवार यांना धक्का देतात। यातच आता कर्जत नगरपालिकेवर एक हाती सत्ता असल्यानं रोहित पवार यांच्या बालेकिल्ल्याला शिंदे यांनी सुरुंग लावलाय। राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नगरसेवक शिंदे यांना भेटून भाजपात जाणार असल्याचं समोर येतं। त्यामुळे कुठेतरी रोहित पवारांकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची सुरुवात व पवार यांना राजकीय धक्का देण्याचं काम राम शिंदे यांच्याकडून सुरू आहे। यावर तुमचं मत नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।